दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा डोंबिवलीकर गेले कित्येक वर्षापासून ही संस्कृती परंपरा जपताना पाहायला मिळत आहेत। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या त्याच पारंपरिक आणि सांस्कृतिक ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही परंपरा अनेक वर्षापासून टिकून ठेवलेले त्या फडके रोडवरती। आणि सध्या या फडके रोड परिसरामध्ये तरुणाई पहाटे 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर दिवाळी पहाट म्हटलं तर फडके रोड हा सगळ्यांनाच आठवतो आणि यांचं एक घट्ट नातं देखील आहे। पहाटेच्या वेळेला या फडके रोडवरती ग्रामस्थ जे डोंबिवलीमधला प्रसिद्ध असं श्री गणेश मंदिर संस्थान या संस्थानकडनं हे या ठिकाणी दिवाळी पहाटाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आणि या पहाटाच्या कार्यक्रमामध्ये सकाळपासूनच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ते या ठिकाणी येत असते। सकाळीच श्री गणेश गणरायाचं या ठिकाणी दर्शन घेते व दर्शन घेतल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि यासाठीच गणेश मंदिर संस्थान देखील या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की मंदिरामध्ये देखावा या ठिकाणी सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आकर्षित अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर यंदाच्या दिवाळी पहाटमध्ये या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात अलंकार नृत्याचं सादर देखील या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर शंखावादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर ढोल ताशाची जुगलबंदी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते। गेले अनेक वर्षापासून राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील किंवा सामाजिक संस्था असतील, हे सगळे एकत्र येत मोठ्या उत्साहाने दिवाळी पहाट हा साजरा केला जातो। यामुळे डोंबिवलीमधला दिवाळी पहाट हा दिवाळी पहाट नसून एक संस्कृती जपणारा, कुठेतरी आपला वारसा पुढे घेऊन जाणारा हा मोठा सण मानला जातो। आणि यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे त्या फडके रोडवरती गर्दी करताना पाहायला मिळून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।